Hello students, good morning everyone. Now from the necklace part second we have done half story. Now remaining last part of the story has left. Today we will see that remaining part. Now we have seen that how Madame Loisel spent their 10 years of life in poor life. त्यांनी त्यांच्या वयाचे आयुष्यातील 10 वर्ष ही कशा प्रकारे गरिबीत घालवली. दॅट वी हॅव सीन हाऊ द हजबंड ऑफ मेथल्डी वॉज स्पेंडिंग हिज टाइम फॉर डुईंग एक्स्ट्रा वर्क. दॅट वी हॅव सीन वाय बिकॉज दे हॅव टू पे द लोन. त्यांना ते जे काही लोन घेतलं होतं ते फेडायचं होतं. अँड बिकॉज ऑफ दॅट लोन first of all, why they took the loan? Because they lost one necklace of friend, and that necklace they have to give it back at any cost, and that necklace they give back in 36,000 francs they have to spend, and then they give it back. And after that, when they give it back that necklace, they were in the आता ते कशामध्ये होते, ते कर्जामध्ये होते. they have to suffer in the loan. आता त्यांना कर्जातून जायला भाग होतं. and for that, for paying the loan with interest, they spent 10 years. आता ते कर्जासाठी आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी 10 वर्षे घालवली. one evening Mathilde was walking in the park and she saw Madame Forestier. Still she was looking young and charming. Now let's see the half part on page number 24. That is the last part of our story. Madame Loisel felt emotional. Should she speak to her? आता मॅडम लुझल वॉज स्टार्टेड टू फील इमोशनल. आता तिला जेव्हा तिने तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती जरा भावूक झाली. अँड शी स्टार्टेड टू थिंक दॅट शुड आय गो टू हर, शुड आय स्पीक टू हर. म्हणजे आता ती मनात विचार करू लागली की मी तिच्याकडे जाऊ का नको, मी तिच्याशी बोलू का नको, अशा प्रकारे. येस ऑफकोर्स. अँड नाव दॅट शी हॅड पेड शी वूड टेल हर ऑल. वाय नॉट. आता ती काय विचार करते, पहिला तर मी तिच्याकडे जाऊ की नको. अँड आफ्टर दॅट शी स्टार्टेड टू थिंक दॅट येस, वाय शुड आय नॉट गो, आय हॅव टू गो. नाव आय हॅव पेड ऑल द लोन ऑल्सो अँड इवन आय हॅव रिटर्न द नेकलेस ऑल्सो. वाय शुड आय नॉट गो अँड आय हॅव टू टेल ऑल द थिंग्स टू हर नाव. म्हणजे आता ती विचार करते की हां, नक्कीच जाऊ शकते मी, का नाही जाऊ शकत. मी तिचा नेकलेस परत केला. तिचा नेकलेस परत केण्यासाठी मी जे काही कर्ज केलं ते कर्जसुद्धा आमचं फेडून झालेलं आहे. आता मी तिला जे काही घडलं ते नक्कीच सांगू शकते. शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जेनी. अँड शी वेंट टू द मॅडम फॉरेस्ट्रियर. म्हणजे ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिला विश शी ग्रीट हर दॅट गुड मॉर्निंग जेनी. आणि ती त्या मैत्रिणीला ग्रीट करते की गुड मॉर्निंग जेनी. द अदर ऑस्टोनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलरली बाय दिस कॉमन वुमन डिड नॉट रिकग्नाइज हर. She stammered. Now see, Madame Loisel now was looking like a old woman. आता ती एका वयस्कर म्हाताऱ्या बाईसारखी दिसत होती. She was started to dress up common like a commoner. ती एका मध्यमवर्गीय स्त्रीप्रमाणे कपडे किंवा तिचं वेषांतर झालं होतं. त्यामुळे तिच्या मैत्रिणीला ती ओळखू आली नाही. शी स्टार्टेड टू स्टन. म्हणजे ती तिच्याकडे एकसारखी बघत होती. तिला कळत नव्हतं की ही नक्की कोण आहे. बट मॅडम, आय डोंट नो यू, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. मग ती मॅडम फॉरेस्ट्रियर जी आहे ती तिला काय बोलते की सॉरी मॅडम, आय डोंट नो यू. म्हणजे मला माहीत नाही तुम्ही कोण आहे. वाय आर यू, म्हणजे तुम्ही मला विश करताय खरे, पण मी तुम्हाला ओळखलेलं नाही. तुमची काहीतरी चूक होते. तुम्हाला कदाचित दुसऱ्या कोणाला भेटायचं असेल ते तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, कारण मी तुम्हाला ओळखत नाही. नो, आय एम मॅथल्डी लुझल. म्हणजे आता तिचं ओळख, तिची नाव सांगते की नो, माझी काही मिस्टेक झालेली नाही. आय एम मॅथल्डी लुझल, युअर फ्रेंड. मग ती सांगते की मी मॅथल्डी लुझल आहे, तुझी मैत्रीण. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. ओह माय पुअर मॅथल्डी, हाऊ यू हॅव चेंज. नाव मॅडम फॉरेस्ट्रियर मीन्स हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. म्हणजे तिला अगदी हुंदका फुटला आणि ती म्हणाली ओ माय पुअर मॅथल्डी, हाऊ यू हॅव चेंज. अरे माझी गरीब मॅथल्डी. म्हणजे तिला अगदी
तिच्या मैत्रिणीबद्दल खूप वाईट वाटलं की माझी मैत्रिणी ही इतकी चेंज कशी झाली, म्हणून ती अगदी हुंदका दिला रडण्याचा. आणि त्या रडण्याच्या ह्याच्यात तिने तिला विचारलं की तू इतकी बदललीस कशी, हाऊ यू हॅव चेंज्ड. Yes, I have had some bad, hard time since I last saw you, and many miseries, and all because of you. मग ती काय म्हणते की हां, आय हॅव चेंज बिकॉज आय हॅव पास्ट इन द हार्ड टाईम. म्हणजे मी खूप वाईट काळातून स्वतः गेलेली आहे आणि जे काही मी वाईट काळ गेलेला आहे माझा, कधीपासून, जेव्हा मी तुला लास्ट टाईम बघितलं तेव्हापासून आमच्या वाईट काळाला सुरुवात झाली. वेन आय सी यू लास्ट टाईम, फ्रॉम दॅट टाईम माय बॅड टाईम स्टार्टेड. म्हणजे तेव्हापासून माझा वाईट काळ चालू झाला. अँड ऑल बिकॉज ऑफ यू. आणि ती शेवटी दोष कोणाला देते तिला की हे सगळं झालं ते तुझ्यामुळंच झालं. देन मी, हाऊ कॅन दॅट बी. अँड शी सेड दॅट माझ्यामुळे का बरं, हाऊ कॅन दॅट बी. Then you remember that diamond necklace that you lent me to wear in the ministry party? Then she asked to her that you remember that diamond necklace, म्हणजे तुला तो डायमंड नेकलेस आठवतोय का, दॅट यू हॅव गिवन मी फॉर टू वेअर इन द मिनिस्ट्री पार्टी. म्हणजे मिनिस्ट्री पार्टीसाठी घालायला दिलेला डायमंड नेकलेस तुला आठवतोय का. येस, वेल आय लॉस्ट इट. मग ती काय बोलते, हो नक्कीच आठवतोय. मग त्यावरती ती मॅडम लुझेल काय म्हणते, वेल आय लॉस्ट इट, मी तो हरवलेला होता. व्हॉट डू यू मीन, यू ब्रॉट इट बॅक. मग ती काय म्हणते तिला की तू हे काय बोलते, व्हॉट डू यू मीन, यू ब्रॉट इट मी बॅक. तू तो नेकलेस मला वापस केलेला आहेस, तू हे काय बोलतेस. येस, आय ब्रॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. मग ती काय म्हणते, येस आय हॅड गिवन यू बॅक बट आय हॅड बायड एक्झॅक्टली लाईक दॅट नेकलेस अँड आय गिव्ह यू बॅक. म्हणजे ती म्हणते तिला की हो मी नक्कीच तुला परत केलेला आहे, पण तो परत केलेला नेकलेस हा तुझा नव्हता, मी त्याच तुझ्याच नेकलेससारखा दुसरा नेकलेस घेऊन तुला परत केलेला होता. अँड इट हॅज टेकन अस 10 years to pay for it, and for that necklace, for paying that necklace we passed 10 years. आणि ते तुझा नेकलेस परत करण्यासाठी आम्ही जे काही पैसे घेतले ते पैसे फेडण्यासाठी आमची 10 वर्षे गेली. इट वॉजंट इझी फॉर अस, हे आमच्यासाठी काही साधं सोपं नव्हतं. इट वॉजंट इझी फॉर अस म्हणजे हे आमच्यासाठी काही साधं नव्हतं. वी हॅड व्हेरी लिटल बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. मग ते काय म्हणते की हे आमच्यासाठी काही साधं सोपं नव्हतं, आमच्यासाठी हे खूप अवघड होतं, पण ठीक आहे आता आमच्याकडं काही नाही आहे आता, बरोबर आहे, पण आमच्याकडे कर्ज देखील नाही आणि त्याबद्दल मी समाधानी आहे. आय एम ग्लॅड फॉर इट म्हणजे त्याबद्दल मी समाधानी आहे की तुला वस्तू दिली, आम्ही सगळं कर्ज पाण्यातून सुद्धा बाजूला झालो, यासाठी मी समाधानी आहे. मॅडम फ्लोरेस्टियर वॉज स्टन. आता मॅडम फ्लोरेस्टियर वॉज स्टन म्हणजे ती तिची मैत्रीण अगदी स्तब्ध झाली होती, तिला काही बोलायचं काही सुचत नव्हतं. शी वॉज नॉट एबल टू स्पीक एनिथिंग, शी वॉज स्टन. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. मग ती एकदम स्तब्ध होऊन तिला विचारते, यू सेड दॅट द नेकलेस यू हॅड गिवन मी दॅट इज ऑफ रिअल डायमंड. म्हणजे टू रिप्लेस माय डायमंड नेकलेस यू हॅड गिवन मी रिअल डायमंड नेकलेस. म्हणजे ती काय म्हणते की तू माझा नेकलेस रिप्लेस करण्यासाठी अगदी रिअल डायमंड नेकलेस दिलास, अशा प्रकारे ती तिला विचारते. नाव सी द ट्विस्ट ऑफ स्टोरी. येस, यू डिडंट नोटीस देन देर वेर व्हेरी सिमिलर. मग ती तिला काय बोलते की हां खरंच मी रिअल डायमंडचा नेकलेस दिला आहे, तू बघितला नाहीस आजपर्यंत, तू कधी नोटीस नाही का केलास का. हां ठीक आहे, नसशील केला का, तर ते दोन्ही नेकलेस खूपच एकसारखे आहेत, तुझा हरवलेला आणि मी तुला दिलेला हे खूपच एकसारखे नेकलेसेस आहेत. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनसेंट प्लेजर. आणि ती तसं बोलली आणि खूप प्राऊड फील करत तिच्याकडे स्माईल केली. म्हणजे तिचा अभिमान होता का, तर मी माझ्या मैत्रिणीची हरवलेली गोष्ट तिला दिली होती याच्याबद्दल तिला अभिमान होता. मॅडम फ्लोरेस्टियर डीपली मूव्ड
took both her hands in hand. म्हणजे आता मॅडम फॉरेस्टियर वॉज लुक टू द मॅडम लुझेल. मॅडम फॉरेस्टियरनं काय केलं, तिच्या मैत्रिणीकडे पाहिलं आणि तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतले. शी टूक हर हँड्स इन टू हँड. हातामध्ये हात घेऊन आता ती काय बोलते बघा. ओ माय पुअर मेथल्डी, माइन वॉज अन इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 फ्रान्सेस ॲट मोस्ट. मध्ये शेवटी काय बोलते, अगं माझी गरीब मेथल्डी, ओ माय पुअर मेथल्डी, माय नेकलेस वॉज अन इमिटेशन. मीन्स दॅट नेकलेस वॉज नॉट ऑफ रियल डायमंड. मग ती शेवटी काय बोलते की अगं माझी गरीब मेथल्डी, अशी कशी तू, तो नेकलेस जो होता तो रियल डायमंडचा नव्हता, तो एक खोट्या डायमंडचा, इमिटेशन ज्वेलरी होती ती. इमिटेशन ज्वेलरी म्हणजे आपण त्याला म्हणतो की खोटी ज्वेलरी. तो एक खोट्या पण खऱ्यासारख्या दिसणाऱ्या अशा डायमंडचा होता, पण ते डायमंड्स खरे नव्हते. इट वॉज वर्थ ऑफ 500 फ्रान्सेस ॲट मोस्ट. तो जास्तीत जास्त 500 फ्रान्सेसला बसला असता. म्हणजे वयाची एवढी आयुष्याची 10 वर्षे त्यांनी त्या कर्ज पाण्यात घालवली. कशासाठी, तर रिअल डायमंडच्या नेकलेस पोटी. पण त्यांना एवढं सुद्धा त्यावेळेस माहिती नव्हतं की तो नेकलेस हरवलेला आहे तो रिअल डायमंडचा आहे का नाही. हे सगळं त्यांनी नेकलेस घेऊन तिला परत दिला. दे स्पेंड ऑल द 10 years टू स्पेंड ऑल द लोन. त्यांनी त्यांचं कर्ज भागवण्यासाठी 10 वर्ष घालवली. दे सफर फ्रॉम द पुअरनेस अँड फायनली दे कम टू नो दॅट द नेकलेस वॉज नॉट ऑफ रिअल डायमंड. सी, म्हणजे आता ते पूर्ण त्यांचे सगळे एवढी स्टोरी झाल्यानंतर त्यांना कळतंय की तो नेकलेस जो आहे तो रिअल डायमंडचा नव्हताच. आता this story is adapted from The Necklace by Guy de Maupassant. आता हा जो द नेकलेस हा पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे तो कोणत्या, द नेकलेस या मोठ्या बुकमधून घेतलेला हा छोटासा पार्ट आहे. इफ यू वॉन्ट टू रीड मोर स्टोरी यू कॅन सर्च इन द गुगल द नेकलेस बुक ऑल्सो. सो यू कॅन फाइंड द नेक्स्ट स्टोरी. मीन्स नेक्स्ट वॉट हॅपन. म्हणजे आता ह्याच्यानंतर काय झालं असेल, मॅडम फ्लॉरेस्टियरनं तो नेकलेस तिला परत दिला असेल का, त्यांची लाईफ कशी झाली असेल, ते सर्व त्या बुकमध्ये अर्थातच तुम्हाला वाचायला मिळेल. नाव यू हॅव टू थिंक दॅट इफ द मॅडम फ्लॉरेस्टियर विल रिटर्न दॅट नेकलेस टू मॅडम लुझेल देन व्हॉट वूड हॅपन. म्हणजे आता तुम्हाला असा विचार करायचा आहे आणि यू हॅव टू थिंक अँड यू हॅव टू राईट. तुम्हाला असा विचार करायचा आहे आणि लिहायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये की इफ the Madame Forestier will return that necklace to Madame Loisel, then how the Madame Loisel's life would be. म्हणजे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे की जर का मॅडम फ्लॉरेस्टियरनं तो रिअल डायमंडचा नेकलेस मॅडम लुझेलला दिला, वापस केला, तर त्यांची लाईफ पुन्हा चेंज कशा प्रकारे होऊ शकते हा प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. अँड यू हॅव टू राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड्स विथ द मीनिंग अँड ॲज वेल ॲज यू हॅव टू सॉल्व वर्कशॉप ऑल्सो. थँक्यू.